आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आणि श्री श्री राधा मदनमोह मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ शहरात पार पडलेली जगन्नाथ रथयात्रा अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडली। रथयात्रेच्या सुरुवातीला हरे कृष्ण हरे रामच्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला। ओडिशातील पुरी येथे दरवर्षी पार पडणाऱ्या रथयात्रेच्या धर्तीवर ही यात्रा शहरातून काढण्यात आली होती। यामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची सुंदररित्या सजवलेली मूर्ती रथात विराजमान करण्यात आली होती। भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढण्याचा मान मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या रथयात्रेला ग्रीन सिटी क्लब हाऊस येथून सुरुवात झाली। नंतर ही यात्रा निसर्ग ग्रीन, BKB, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक मार्गे पुढे जात सूर्योदय हॉल येथे समाप्त झाली। या दिव्य यात्रेमध्ये अंबरनाथमधील अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी सहभाग नोंदवला। यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वतीने रथयात्रेत सहभागी भाविकांसाठी गोड शिरा व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले। याचवेळी पुढील वर्षी अंबरनाथमध्ये जगन्नाथ मंदिराचे भूमिपूजन करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं। रथयात्रेदरम्यान ढोल ताशाचे गगनभेदी वादन, कीर्तन, भजन, फुलांची सजावट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी वातावरण अधिक भक्तिमय झाले होते। यात्रेनंतर सूर्योदय हॉल येथे भागवत कथा, गीता प्रवचन, प्रसाद वाटप आयोजित करण्यात आले होते। लहान मुलांसाठी कथाकथन व कृष्णलीलाचे सादरीकरण देखील करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही या रथयात्रेला अंबरनाथकर भाविकांचा भरघोस प्रतिसाद लाभला। कुटुंबासह आलेल्या भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेत एक अविस्मरणीय अनुभव मिळवला। अच्छा आनंद आ रहा है कि इतनी सारी हमारे भक्तगण जगन्नाथ जी के भक्ति में मग्न हो गए। मैं सभी भक्तों को विनती करता हूँ कि जल्दी से जल्दी अंबरनाथ में एक जगन्नाथ जी का मंदिर अपन बनाएंगे। सब मिलके अंबरनाथ में ये प्रोग्राम करेंगे और अगले साल इसी दिन जगन्नाथ जी के मंदिर का भूमि पूजन करेंगे। अंबरनाथमध्ये जगन्नाथ रथयात्रा इतकी भव्य आणि मोठ्या प्रमाणावर निघालेली आहे की डोळे दिपतील असा हा प्रसंग आपल्याला दिसतोय। लहानापासून तर मोठ्यापर्यंत वयोवृद्ध सुद्धा या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहे। एवढी लोकसंख्या आणि एवढे भक्त अंबरनाथमध्ये असताना सुद्धा एक जगन्नाथाचं मंदिर नाही, तर आपण सगळे मिळून अंबरनाथमध्ये एक जगन्नाथाचं मंदिर कसं होईल असा प्रयत्न करून लवकरात लवकर मंदिर बांधू असं मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर मंदिराची स्थापना होईल, भूमिपूजन करू असं मी आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो। या प्रसंगी शहरातील नागरिक, राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती।